नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागात आपण आता असं पाहणार आहोत की मानिनी ही नंदिनीला विचारत असते की आजकालची मुले ही काही स्पष्टपणे बोलतच नाहीत. आता युगच बघ ना, युग मला काही स्पष्टपणे सांगत नाही. आता काव्य तर तुझी सख्खी बहीण आहे, ती तुझ्याशी स्पष्टपणे बोलते का नंदिनी? म्हणजे तिची मित्रमैत्रीण वगैरे कोण आहे तुला माहीत आहे का? तेव्हा नंदिनी देखील आश्चर्यचकित होऊन विचार करू लागते व मानिनीकडे पाहू लागते. तिचे मित्रमैत्रीण म्हटलंस तर एक आहे अनिशा आणि दुसरी आहे जीविका, असं ती मानिनीला बोलत असते. आणि तेव्हा मानिनीला संशय येतो की विचारते, जीविका ही तर मी पहिल्यांदाच नाव ऐकत आहे. तेव्हा तिकडे आपण पाहतो क्लासमध्ये आग लागलेली असते आणि काव्या ही पार्थने दिलेलं घड्याळ सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती अनिशाला विचारते की आग हे काय? अगं हे काय? काव्य तुझा जीव वाचवायला पडलेला आहे आणि तुला घड्याळ काय वाचवायचं पडलं आहे? तेव्हा काव्य ही तिला उत्तर देते, हे मला पार्थने गिफ्ट दिलेलं आहे. काही जरी झालं तरी मी याला काही होऊ देणार नाही. तर इकडे आपण पाहतो मानिनीही पार्थच्या काव्यासाठी एवढा वेडा होऊ नकोस. त्यावेळेस पार्थनं समोर मानिनीला उत्तर देतो की आई, काव्य ही एकदम सरळ आणि सरस्पष्ट बोलणारी मुलगी आहे आणि त्या मला आवडतात. तेव्हा मानिनीही त्याला उत्तर देते, पार्थ तुला जसे वाटत आहे तसे नाही. काव्या जेवढी साधी भोळी दिसत आहे तेवढी नाही आहे. तेव्हा नंदिनी देखील विचारते, काकू तुम्ही असे का बोलत आहात? त्यावेळेस मानिनी बोलते, कारण मी काव्याची अफेअर आहे असे सांगणार. त्याच वेळेस पार्थच्या जवळचा फोन वाजतो आणि पार्थला फोन तो रिसीव्ह करावा लागतो. तेव्हा त्याला अनिशाचा फोन आलेला असतो आणि अनिशा ही काव्याचा जीव धोक्यामध्ये आहे असे सांगते. तेव्हा पार्थ अतिशय घाबरतो. तर पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ कशाप्रकारे काव्याला वाचवणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.